मुंबई नजीक असणाऱ्या नायगाव पोलीस ठाण्या हद्दीत अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नायगावमध्ये 26 जुलै रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेनं छापा टाकून एक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले। यावेळी एका 12 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर केलेल्या तपासातून अधिक माहिती समोर आली आणि ती अतिशय धक्कादायक आहे। सेक्स रॅकेटमधील अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार धक्कादायक खुलासे समोर आलेत। या पीडित मुलीला एक दलाल बांगलादेशी महिलेनं बांगलादेशवरून कोलकाता इथं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आणलं आणि तिला वेश्या व्यवसाय करायला प्रवृत्त करण्यात आलं। या काळामध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आले ही देखील माहिती समोर आली आहे। अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चटके दिले गेले। तिच्या शरीरातील हार्मोन चेंजेस करण्यासाठी वाढवण्यासाठी तिला इंजेक्शन देण्यात आले। एवढंच नाही तर तिचे बोगस आधार कार्ड बनवून तिचं वय 21 वर्ष दाखवून तिच्यावर तब्बल 200 वेळा अत्याचार करण्यात आला। ही सगळी माहिती समोर आली आहे आणि यानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहतो तो महिला सुरक्षेचा। तुम्हाला याविषयी काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा MCN न्यूज।